आणि बुलेटिनच्या सुरुवातीला राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे। आगामी महापालिका निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे ॲक्शन मोडवर आल्याचे चित्र पाहायला मिळतंय। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेंकडून 50-50चा फॉर्म्युला देण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे। शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडून आलेल्या जागांसाठी शिवसेना आग्रही राहणार आहे। MMR रिजन मध्ये शिवसेनेची ताकद जास्त असल्यामुळे शिवसेना अधिक जागांसाठी आग्रही राहील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। तर आगामी महापालिका निवडणुकीसाठी आता एकनाथ शिंदे ॲक्शन मोडवर आल्याचे चित्र आहे। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेंकडून 50-50चा फॉर्म्युला देण्यात आलाय अशी माहिती सूत्रांनी दिली। आता या सगळ्या संदर्भात माहितीमध्ये नेमका काय निर्णय होतो आणि माहिती म्हणून या जागा वाटपाच्या संदर्भात काय निर्णय घेतला जातो हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असेल। आणि या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आपल्या सोबत आहेत। विशाल, या सगळ्या संदर्भात सेनेचा नेमका काय फॉर्म्युला आहे आणि एकंदरीतच रणनीती कशी आखली जाते? तुझ्या महानगरपालिकांच्या निवडणुका कधीही घोषणा केली जाऊ शकते अशा पद्धतीची आता स्थिती आहे। आणि याच अनुषंगाने जर आपण पाहायला गेलं तर महायुतीतील जे दोन महत्त्वाचे पक्ष आहेत ते म्हणजे शिवसेना आणि भाजप यांच्या बाबतीत जागांवाटपांबाबत जी आहे ती अनेक ठिकाणी नाराजी आपल्याला दिसून येली। त्यानंतर रवींद्र चव्हाण जे भाजपचे अध्यक्ष आहेत, त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बैठकही झाली होती। आणि याच अनुषंगाने आता सूत्रांकडून अशी माहिती मिळते की MMR रिजनमध्ये मोठ्या प्रमाणात शिवसेनेची ताकद आहे आणि या ताकदीमुळे 50-50चा फॉर्म्युला जो आहे हाच असावा अशा पद्धतीची मागणी शिवसेनेच्या अनेक नेत्यांकडून केली जाते। आणि तशा पद्धतीची प्रस्ताव जो आहे हा भाजपकडे ठेवला जाण्याची दाट शक्यता जी आहे ही असणार आहे। त्यामुळे MMR रिजनमध्ये शिवसेनेची ताकद अधिक आहे आणि त्याच अनुषंगानं जागा वाटप व्हावं अशी मागणी शिवसेनेकडनं केली जाते। त्यामुळे ज्या महत्त्वाच्या महानगरपालिका आहेत त्यामध्ये मुंबई महानगरपालिका असेल, ठाणे महानगरपालिका असेल, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, नाशिक, पुणे या सगळ्या महानगरपालिकांमध्ये 50-50%चाच फॉर्म्युला असावा अशा पद्धतीची मागणी शिवसेनेकडनं केली जाते आणि अशा पद्धतीची माहिती सूत्रांकडनं कळते। त्यामुळे येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये ज्या MMR रिजनमध्ये शिवसेनेची ताकद आहे अशा पद्धतीचाच दावा शिवसेनेच्या नेत्यांकडनं भाजपच्या बाबतीत केला जातोय आणि तशा पद्धतीचा प्रस्ताव सुद्धा जो आहे हा दिला गेल्याचं सुद्धा कळतंय। त्याच अनुषंगानं 50-50% 50-50% जागा वाटप जे आहेत याच फॉर्म्युलानुसार झाल्या पाहिजेत अशी सुद्धा मागणी जी आहे ही करण्यात आलेली आहे। त्यामुळे शिवसेनेकडनं आता या जागा वाटपांच्या बाबतीत अधिक कशा पद्धतीनं रस्सीखेच केली जाते हे पाहणं अधिक महत्त्वाचं असणार आहे ऋतुजा। बरोबर आहे। आणि सेनेच्या या सगळ्या फॉर्म्युलावर आता शिक्कामोर्तब नेमका कधी होणार हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। विशाल, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।